आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची फुकट्या प्रवाशांवर कारवाईची मोहीम तीव्र। फेब्रुवारी महिन्यामध्ये 22,000हून अधिक प्रवाशांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई। पुणे मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली। कोथिंबीर, मेथीसह इतर पालेभाज्यांच्या दरात घट, तर अन्य फळभाज्यांचे दर आता स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती आहे। पुणे शहरात जड वाहनांना उद्यापासून नो एंट्री। पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय। पुणे पीएमपीएलच्या रात्राणी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। 6 महिन्यात रात्राणी बस सेवेचा जवळपास 27 लाख प्रवाशांनी घेतला लाभ। पुणे महानगरपालिकेची थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी मोहीम। महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 39 गावांमधील मिळकतधारकांना तिप्पट कर आकारणी। पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये नीचांकी पाणीसाठा शिल्लक। पाणी कपातीबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता। पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर। पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजी मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय। प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय।